आपल्या जीवनात नाही काढले तर परमेश्वर आपल्याला कसा उचलणार? नाही उचलणार. आपण नाही असंच फिरत राहील, असंच आपण नाव घेणार माझा प्रभू येशू आहे, पण ही आपले बाप्पा आहे. बाप्पा आपल्याला काठीवरून मारत पण असते आपण जरी लहान असते. आता पण आपण लहान आहे म्हणजे ती मोठा बाप आहे, ती आपल्याला काठी पण मारणार है ना, आणि ती रागव पण राग पण करणार, पण आपल्याला सगळी गोष्टी त्यांची समजून घ्यावं लागणार. ती बोलले आहे, आता अब्रामला सांगितले, ती झाले. आता अब्राम परिपूर्ण झाले, त्याला त्यांची सगळी आशीष भेटली, त्यांचा वंश पण एवढा मोठा पण झाला. हालेलुया. आता आपली बारी आहे. आता आपण हा स्टेजवर आले आहे, आपण त्यांचे नाव ओळखले आहे. कोण? येशू ख्रिस्त. कोण आहे ती? लय पॉवरफुल आहे आणि सगळी सृष्टी त्याला 7 दिवसात 1 सप्ताहामध्ये तयार केली आहे. एवढा मोठा ही देव आहे आणि त्यांची चरणात आपण गेले आहे. आपला जीवन कसा पाहिजे विचार करा, विचार करा, समजा आपला जीवन कसा पाहिजे. आपला जीवन आपल्या हृदयात छल आहे ते त्याला नाही आवडते, नाही आवडते. त्याला स्वच्छ पाहिजे. कसाला पाहिजे? ती स्वच्छ आहे, ते पवित्र आहे आणि त्यांचे प्रॉमिस, त्यांचे वायदे एवढा पक्का आहे ती स्वर्गात सोडून आपल्याकडे येते. त्यांची सामर्थ उतरते, ती जिवंत आहे, ती मेले नाही. ते आपला साईन करून जाते, मी जिवंत आहे, म्हणजे तुमच्या मध्ये आहे. असा आपण परमेश्वराकडे आले आहे. आता परमेश्वर अब्राहमला सांगितले, मेरी उपस्थिती में चल और सिद्ध होता जा. तो आपण आजपर्यंत सगळे एक विचार करा, त्यांच्या उपस्थितीमध्ये काय आहे. आपण हा बघायला, त्यांच्या एकटा भेटायला आपण घुटणे टेकून त्यांचे प्रार्थना करावी लागते. काय सिस्टर? प्रार्थना आपण घुटणे नाही ठेवणार तर चेअर मध्ये बसून, त्याला बसून आपण करू शकतो, पण करावं लागेल. असे नाही केले तर चालणार नाही. म्हणजे हे आपले देव हा सृष्टीमध्ये आले, ती पण प्रार्थना करत असते आणि अजूनपर्यंत प्रार्थना करते. स्वर्गामध्ये गेले त्यांच्या नंतर पण ती प्रार्थना करते, ते माझ्या विनोद, माझ्या सेवक आहे. परमेश्वर त्यांची रक्षा कर. माझे सगळे लोक, माझी मंडळी, हा त्यांची तू रक्षा कर. हे आपले देव असे आहे. पण आपण काय करणार? आपण काय करतो हे बघायचे आहे. आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ही पाहिजे, सगळे भेटणार. ही धूळ आहे जे आपण विचार करते ना, हे पाहिजे, हे धूळ आहे. मी तुम्हाला सगळ्याला सांगतो, तुम्ही परमेश्वरच्या राज्याची काहीतरी वस्तू मागा, ती लवकर देणार, ती लवकर देणार. माझ्या जीवनात ही लेखन असते, आम्ही एवढा रडत असते, 12 वर्ष रडले आणि ती एक दर्शन दिले. 2 देणार, 2 मुली देणार आणि तू माझ्या सेवक बनणार, तू माझ्या राज्यात उभे राहणार. असं झाले. ही आले नंतर. आता हे माझ्या ऑर्डिनेशनचे आहे. हे बघा 2023 मी सेवासाठी उभे केले परमेश्वर, आणि जानेवारी म्हणजे छुटकाराच्या महिन्यात माझ्या जीवनात सगळे छुटकारा झाले. जानेवारी 15 आणि आजपासून ही आम्हालाही चालू करणार आहे. माझ्या डोक्यावर त्यांचे हात आहे, ती कधी नाही सोडते. आणि हा हात माझ्या नाही, त्यांचे आहे. हे कोणाच्या डोक्यावर गेले काहीतरी सोडून फाडून घेऊन येते आणि
ती सुंदर वस्तू आहे ही त्याच्या जीवनात देऊन येते. असे आपले देव आहे. त्यांच्यावर विश्वास आपल्याला 100% ठेवायचे आहे. किती? 100%. काय तरी झाला होऊ दे, कोण गेले जाऊ दे, पण परमेश्वर पाहिजे. एक दिवस असे असते आपले कुटुंब वाईक सगळे आपल्याला सोडून धोका देऊन पळतो. तू माझ्या काय नाही, तुझ्या परिस्थिती तू बघ, माझ्या काय, तू वाईट काम केले आहे, तू जे बीज टाकले आहे आता तू काप. सांगते ना असे, माझ्या काय, आम्ही काही केले नाही यासाठी आम्ही सुखी आहे. तू सुखी नाही बाळा, तू सुखी नाही. हा दिवस बदलणार, माझे पण दिवस बदलणार. आज मी दुखी आहे, आज मी रडते, पण उद्या मी हसणार. माझ्या परमेश्वर माझ्याकडे आहे, ती माझ्या बरोबर आहे, ती कधी सोडणार नाही आणि मला कधी अंतराल ती सोडणार पण नाही. ती असे उभे करणार मला. मी चट्टान बरोबर मी उभे आहे. आज परमेश्वराला आम्ही चट्टान मध्ये उभे केले आहे. ही परमेश्वर आहे आणि ही परमेश्वर आपल्या सगळ्याच्या आहे. ते आपल्या जीवनात काय मोठे कार्य करायला आहे, पण आपण त्याला परमिशन द्यायला पाहिजे. बरोबर ना? यासाठी अब्रामला ही सांगितले, परमेश्वर माझ्या उपस्थितीमध्ये चल आणि तू श्रेष्ठ आणि सिद्ध होता जा. ती परमेश्वरची सिद्धतामध्ये नाही चालत असते, उपस्थितीमध्ये नाही चालत असते, ती पण रडत असते. पण परमेश्वर एक वाक्य बोलले, माझ्या उपस्थितीमध्ये या. सगळे वेगळी गोष्टी वाईट गोष्टी सोडून संसारचे जास्त विचार करू नका. ती आपले देव आहे, त्याला वेळ द्या, त्यांच्या राज्यात उभे राहा. ही अब्राम असे केले. नंतर सगळी आशीष त्याला भेटली. आज हा दिवस आपल्याकडे आहे. ते आपल्याला जीवनच्या एक नवीन जीवन बनवण्यासाठी हे वचन दिले आहे. आपण हा वचन आपल्या जीवनात आज पूर्ण करू आणि परमेश्वरला धन्यवाद करून त्यांचे आपण एक प्रॉमिस बांधायचे, एक वाचा बांधायची आहे. परमेश्वरा, मी रोज तुमच्या बरोबर बसणार, तुमची वेळ बघणार आणि तुमची उपस्थिती जिथे आहे मी तिथे उभे राहणार. हालेलुया, 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 हालेलुया. बैठो सिस्टर, बैठो 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 बैठो, बैठ जाइए. हालेलुया. वचन समझ में आया? ये हमारा अभिषेक के बाद में पहला वचन था जो परमेश्वर ने काफी गहराई से समझाया है. तो ये वचन हमें कहता है कि हमें परमेश्वर की उपस्थिति में चलना है और परमेश्वर की उपस्थिति में चलने के लिए उससे एकांत में मिलना होता है. फिर कब? एकांत में, अकेले में मिलो. अकेले में जब वो और मैं हम दोनों ही बात कर सकते हैं, तीसरा कोई बोले नहीं, वो मेरी सुने मैं उसकी सुन, ऐसा. हालेलुया. तो आज का वचन था हमें परमेश्वर की उपस्थिति में चलते ही रहना है. हालेलुया. तो सभी को जय मसीह की. ये वचन के अनुसार आप सभी को परमेश्वर आशीष दे. सभी को जय मसीह. धन्यवाद.